चित्रगुप्तांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. जर एखादी स्त्री पतीच्या मृत्यूनंतरही आपले संपूर्ण आयुष्य संयम, सेवा आणि भक्तीमध्ये घालवत असेल, तर तिच्या आयुष्याचे मूल्य काय असते? तिच्या दुःखाला आणि त्यागाला देवाच्या दरबारात स्थान नसते का? चित्रगुप्तांनी हात जोडून धर्मराजांना विचारले, प्रभू, संसारात पती गमावलेल्या स्त्रीचे जीवन इतके कठीण असते, पण जर ती या दुःखातही धर्म, संयम आणि चांगुलपणाचा मार्ग सोडत नसेल, तर तिच्या कर्मांचे फळ काय असते? धर्मराज म्हणाले, चित्रगुप्ता, या प्रश्नाचे उत्तर केवळ काही शब्दांमध्ये देता येणार नाही. त्यासाठी तुला एका स्त्रीची कथा ऐकावी लागेल. अशी कथा जिच्यामध्ये दुःख आहे, प्रेम आहे, त्याग आहे आणि मृत्यूनंतर उघड होणारे सत्यसुद्धा आहे. धर्मराजांनी कथा सुरू केली. अनेक वर्षांपूर्वी कर्णिकापूर नावाचे एक छोटेसे गाव होते. गाव साधे होते, पण तेथील लोकांच्या जीवनात श्रद्धा आणि आपुलकी होती. सकाळी मंदिरातील घंटानादाने गाव जागे व्हायचे आणि संध्याकाळी प्रत्येक घराच्या दारात दिवा लावला जायचा. याच गावात सावित्री नावाची एक स्त्री राहत होती. तिचा जन्म श्रीमंत घरात झाला होता. तिच्या माहेरी धनदौलतीची कमतरता नव्हती, पण विवाहानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिचा विवाह माधव नावाच्या साध्या, कष्टाळू आणि प्रामाणिक तरुणाशी झाला होता. माधव श्रीमंत नव्हता, त्याचे घरही मोठे नव्हते. मातीच्या भिंती, छोटंसं अंगण आणि थोडीशी शेती एवढंच त्याचं जग होतं. पण त्या छोट्याशा घरात एक अशी गोष्ट होती जी मोठमोठ्या महालांमध्येही मिळत नाही, एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास. सावित्रीने कधीही आपल्या माहेरच्या संपत्तीचा अभिमान केला नाही. लग्नानंतर तिने माधवचे घरच आपले घर खरे मानले. पहाटे उठून ती अंगण स्वच्छ करायची, तुळशीला पाणी घालायची, देवासमोर दिवा लावायची आणि मग घरातील कामांना सुरुवात करायची. माधव शेतात जाण्यापूर्वी ती त्याच्यासाठी प्रेमाने भोजन तयार करायची. दिवसभर घरातील कामे करून ती इतर गावकऱ्यांनाही मदत करायची. वृद्ध स्त्रिया तिच्याकडे पाहून म्हणायच्या, ज्या घरात अशी स्त्री असते त्या घरात सुख कधीच कमी पडत नाही. माधवला सावित्रीच्या प्रेमाची खरी किंमत माहीत होती. एके संध्याकाळी दोघे घराच्या अंगणात बसले होते. आकाशात सूर्य मावळत होता. माधवने सावित्रीकडे पाहून हसत विचारले, तुझ्या माहेरी इतकं मोठं घर आहे, तिथे तुला किती सुख मिळाले असतील? मग माझ्यासोबत या छोट्याशा घरात राहताना तुला कधीच वाईट वाटत नाही का? यावर सावित्री काही क्षण शांत राहिली. मग ती हसली आणि म्हणाली, स्वामी, ज्या घरात प्रेम नसते ते कितीही मोठे असले तरी ते घर नसते, आणि जिथे प्रेम आणि आपुलकी असते तिथे छोटीशी झोपडीसुद्धा महालासारखी वाटते. माधव तिच्याकडे पाहतच राहिला. सावित्री पुढे म्हणाली, माझ्यासाठी माझा संसार तुम्ही आहात. तुमचं प्रेम आहे, तुमचा विश्वास आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. या क्षणी माधवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवले की संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती त्याच्या घरात आहे. पण त्यांच्या या सुखी संसारावर नियतीची सावली आधीच पडली होती. काही दिवसांनी गावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला लोकांनी त्याकडे नेहमीचा पाऊस म्हणून पाहिले, पण दिवसेंदिवस पाऊस वाढतच गेला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, शेतांमध्ये पाणी साचले, कच्ची घरे कोसळू लागली. आणि एका रात्री झालं असं की पाऊस इतका प्रचंड झाला की संपूर्ण गावच भयभीत झाले. त्याचवेळी माधवला आपल्या शेताची चिंता वाटू लागली. त्याने सावित्रीला सांगितले, जर आज शेत वाचले नाही तर आपला संपूर्ण वर्षाचा आधार नष्ट होईल. मला शेताला बघायला जावंच लागेल. सावित्रीने त्याचा हात घट्ट पकडला. नको जाऊ, ती घाबरलेल्या आवाजात माधवला म्हणाली. बाहेर परिस्थिती खूप वाईट आहे. माधवने तिच्याकडे पाहून शांतपणे सांगितले, काळजी करू नकोस, मी लवकर परत येईन. तो घराबाहेर पडला. सावित्री दारात उभी राहून त्याला अंधारात नाहीसा होताना पाहतच राहिली. तिला तेव्हा माहीत नव्हते की त्या रात्री तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार तिच्यापासून कायमचा दूर जाणार होता. काही तास उलटले. पाऊस थांबण्याचे काही नावच घेत नव्हता. सावित्री दाराकडे पाहत बसली होती. माधव परतला नव्हता. तिच्या मनात भीती निर्माण झाली. ती गावकऱ्यांना घेऊन माधवच्या शोधासाठी बाहेर पडली, पण अंधार, मुसळधार पाऊस आणि नदीचा प्रचंड प्रवाह यामुळे कुणालाही काहीच सापडले नाही. संपूर्ण रात्र सावित्रीने डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली. पहाट झाली. पाऊस थोडा कमी झाला. तेवढ्यात गावाच्या दिशेने काही लोक धावत येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच सावित्रीचे हृदय धडधडू लागले. त्यापैकी एकाने काहीही न बोलता तिच्याकडे पाहिले. सावित्रीच्या ओठांवर एकच प्रश्न आला, माधव कुठे आहे? कोणीच उत्तर दिले नाही. आणि मग नदीकिनारी सापडलेल्या त्या एका दृश्याने सावित्रीचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून गेले. नदीकिनारी माधवचे निष्प्राण शरीर पाहताच
सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या व्यक्तीला काही तासांपूर्वी तिने स्वतःच्या हाताने घराबाहेर पाठवले होते, तो आता तिच्यासमोर निश्चल पडला होता. ती माधवच्या शरीराला बिलगून आक्रोश करू लागली. माझ्या जीवनाचा आधारच निघून गेला. आता मी कोणासाठी जगणार? गावातील प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात अश्रू होते, पण सावित्रीच्या दुःखाला शब्द नव्हते. ज्या घरात कालपर्यंत प्रेमाचे स्वर घुमत होते, त्याच घरात आता मृत्यूची शांतता पसरली होती. विधीपूर्वक माधवचा अंतिम संस्कार करण्यात आला. चितेच्या ज्वाळा हळूहळू शांत होत गेल्या आणि त्याच्यासोबत सावित्रीच्या आयुष्यातील एक संपूर्ण अध्यायसुद्धा संपला. अंतिम संस्कारानंतर काही गावकरी तिच्याबद्दल बोलू लागले. आता सावित्री माहेरी जाईल. एकटी स्त्री इथे किती दिवस राहणार? या घरात तिचं आता आहे तरी कोण? सावित्रीने हे सर्व ऐकले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात विलक्षण स्थिरता होती. ती म्हणाली, या घरात माझ्या पतीच्या आठवणी आहे. ज्या अंगणात मी त्यांच्यासोबत आयुष्य जगले, ते अंगण मी कसं सोडू? माझा संसार संपला असेल, पण माझं कर्तव्य अजून संपलेलं नाही. गावकरी तिच्याकडे पाहतच राहिले. पतीच्या मृत्यूनंतर एवढ्या मोठ्या दुःखातही तिच्या मनात स्वतःसाठी नव्हे, तर कर्तव्यासाठी विचार होता. पुढचे दिवस मात्र खूप कठीण होते. माधव घरात नव्हता. शेतीची जबाबदारी तिच्यावर आली. उत्पन्नाचा आधार राहिला नव्हता. घरात वृद्ध सासू सासरे होते. सावित्रीसमोर प्रत्येक दिवस एक नवी परीक्षा घेऊन उभा राहत होता. पण तिने हार मानली नाही. पहाट होताच ती उठायची, घर स्वच्छ करायची, देवासमोर दिवा लावायची आणि मग शेताकडे निघायची. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी ती घरी परतायची आणि वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा करायची. तिचे शरीर थकत होते, पण तिच्या मनात एकच विचार होता. माधवने हे घर माझ्यावर विश्वास ठेवून सोपवले होते. आता त्याचा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. तिचे माहेर मात्र अजूनही संपन्न होते. एके दिवशी सावित्रीचे वडील आणि तिचा भाऊ तिला भेटण्यासाठी आले. वडिलांनी तिची अवस्था पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, बेटी, आता आमच्यासोबत चल. तुझ्यासाठी आमचे घर सदैव खुले आहे. तुला अशा प्रकारे एकटीने दुःख सहन करण्याची काहीही गरज नाही. सावित्रीने वडिलांच्या चरणांना स्पर्श केला. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली, तुमचं प्रेम माझ्यासाठी आयुष्यभराची संपत्ती आहे. पण ज्या घरात मी माझ्या पतीसोबत आयुष्याचे सुंदर क्षण जगले, ते घर मी कसं सोडू? आता माझं उरलेलं आयुष्य इथेच माझी जबाबदारी पूर्ण करण्यात जाणार आहे. वडिलांकडे तिच्या निर्णयाला उत्तर नव्हते. ते जड मनाने परतले. आता सावित्रीचे आयुष्य आणखी शांत झाले होते. दिवसा ती सर्वांसमोर धैर्याने वागायची. कोणाच्या दुःखात धावून जायची. गावातील वृद्धांची सेवा करायची. गरजू लोकांना शक्य तितकी मदत करायची. पण रात्री तिचं खरं दुःख बाहेर यायचं. घरातील प्रत्येक कोपरा तिला माधवची आठवण करून द्यायचा. कधी त्याचा आवाज कानावर पडल्यासारखा वाटायचा, तर कधी दार उघडून तो आत येईल अशी क्षणभर आशा वाटायची. ती देवासमोर दिवा लावून शांत बसायची. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असायचे. ती म्हणायची, प्रभू, माझे स्वामी आता या जगात नाहीत, पण त्यांच्या नावावर कधी कलंक येऊ देऊ नका. मला एवढी शक्ती द्या की मी त्यांच्या स्मृतीचा आणि माझ्या कर्तव्याचा मान राखू शकेन. दुःख कमी झाले नव्हते, पण सावित्री बदलत होती. तिचे दुःख हळूहळू तिच्या शक्तीमध्ये रूपांतरित होत होते. तिने कधीच कोणाची निंदा केली नाही, कोणाच्या सुखाचा हेवा केला नाही. स्वतःच्या दुःखामुळे तिने इतरांवर राग काढला नाही. गावातील लोकांना आता तिच्यात काहीतरी वेगळे दिसू लागले होते. ज्या स्त्रीने एका क्षणात आपला संसार गमावला होता, तीच आता इतरांच्या संसारात सुख निर्माण करण्यासाठी उभी राहत होती. हळूहळू सावित्रीच्या त्यागाची चर्चा संपूर्ण गावात होऊ लागली. लहान मुलं तिला आईसारखा मान देऊ लागली. वृद्ध तिच्याकडे मुलीसारखे पाहू लागले. स्त्रिया तिच्या संयमाचे उदाहरण देऊ लागल्या. पण सावित्रीला या कौतुकाची कधीच अपेक्षा नव्हती. तिच्यासाठी ती फक्त आपले कर्तव्य करत होती. असाच काळ पुढे सरकत राहिला. वर्ष उलटली. सावित्रीचे केस पांढरे होऊ लागले. शरीरावर वयाच्या खुणा दिसू लागल्या. पण तिच्या चेहऱ्यावरचा शांत भाव कायम राहिला. तिच्या जीवनातील दुःख आता तिच्यासाठी ओझे राहिले नव्हते, तेच तिचे तप बनले होते. आणि याचवेळी पृथ्वीवर घडणाऱ्या या गोष्टींची चाहूल देवलोकांपर्यंत पोहोचली. एक दिवस स्वर्गलोकातील दिव्य सभेमध्ये देवर्षी नारद उपस्थित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच हास्य नव्हते. ते म्हणाले, देवतांनो, पृथ्वीवर एक अशी स्त्री आहे जिच्या त्यागाची आणि संयमाची कीर्ती आता स्वर्गापर्यंत पोहोचली आहे. देवतांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. देवर्षी नारद पुढे म्हणाले, तिने आपल्या दुःखाला शाप मानला नाही,
तिने त्याचे तपामध्ये रूपांतर केले. पतीच्या मृत्यूनंतरही तिने आपल्या कर्तव्याचा त्याग कधीच केला नाही. ही बातमी ऐकून देवतांमध्ये कुजबूज सुरू झाली. पण पृथ्वीवर सावित्रीला याची काहीच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे आपल्या छोट्याशा घरात देवासमोर दिवा लावत होती. त्या दिवशी मात्र तिच्या मनात एक अनोखी शांतता होती. तिच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय आता जवळ येत होता. तिला अजून माहीत नव्हते की तिच्या मृत्यूनंतर तिच्यासमोर उघडणारे दृश्य केवळ तिच्या आयुष्याचा निर्णय घेणार नव्हते. एक दिवस सावित्रीला जाणवले की तिच्या आयुष्याचा शेवट जवळ आला. शरीर थकले होते, पण मनामध्ये कोणतीही भीती नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तिने नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावला. काही क्षण डोळे मिटून ती शांत बसली. तिच्या मनात माधवच्या आठवणी होत्या, पण त्या आठवणी आता अश्रू आणत नव्हत्या. उलट तिच्या चेहऱ्यावर समाधान वाटत होते. काही वेळाने सावित्रीने या जगाचा निरोप घेतला. तिच्या अंतिम संस्काराच्या वेळी वातावरणात एक विलक्षण शांतता होती. पण तिच्या देहाचे अंतिम संस्कार होत असतानाच वातावरणात एक अद्भुत सुगंध पसरला आणि मग सावित्रीची आत्मा त्या शरीरापासून वेगळी झाली. तिच्यासमोर एक अद्भुत मार्ग प्रकट झाला. तो मार्ग काही साधा नव्हता. चारही बाजूंनी सोनेरी प्रकाश पसरला होता. संपूर्ण आकाशातून फुलाचा वर्षाव होत होता. दूरवरून वीणेचा मधुर स्वर ऐकू येत होता. सावित्री आश्चर्याने आजूबाजूला पाहत होती. ती म्हणाली, मी कुठे आले आहे? तेवढ्यात तिच्यासमोर 2 दिव्य आकृती प्रकट झाल्या. त्यांनी सावित्रीकडे आदराने पाहिले आणि म्हणाले, देवी, तुमचे स्वागत आहे. सावित्रीला काहीच समजत नव्हते. तिने विचारले, पण माझ्यासारख्या साध्या स्त्रीसाठी हा दिव्य मार्ग कशाला? त्यावर त्या दिव्य दूतांनी उत्तर दिले, तुमच्या आयुष्यातील त्याग, संयम आणि कर्तव्यानेच हा मार्ग तुमच्यासाठी खुला झाला आहे. सावित्री काही क्षण निशब्द राहिली. तिला आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख आठवू लागले. माधवचा मृत्यू, रिकामे घर, एकटेपणाच्या रात्री, वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वतःच्या दुःखाला मनात दडवून इतरांना दिलेला आधार. ज्या गोष्टी तिला आयुष्यभर दुःख वाटत होत्या, त्याच गोष्टी आता तिच्यासमोर तिच्या जीवनाची खरी संपत्ती म्हणून उभ्या होत्या. ती पुढे निघाली. काही क्षणांमध्ये तिच्यासमोर स्वर्गाचे विशाल द्वार आले. द्वार उघडताच तिच्या डोळ्यांसमोर असे दृश्य आले की तिचा श्वासच थांबला. चारही बाजूंना दिव्य प्रकाश होता. कुठेही दुःख नव्हते, कुठेही आजार नव्हता. वातावरणात शांती होती आणि आकाशातून सुगंधित फुलांचा वर्षाव होत होता. स्वर्गामधील देवांगना तिच्या स्वागतासाठी पुढे आल्या. पुण्यात्मे, स्वर्गलोकात तुमचे स्वागत आहे. सावित्रीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. तेवढ्यात धर्मराज तिथे आले. त्यांना पाहताच सावित्रीने हात जोडले. धर्मराज म्हणाले, सावित्री, पृथ्वीवर तुला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले, पण तू त्या दुःखांमुळे धर्माचा मार्ग कधीही सोडला नाहीस. पतीच्या मृत्यूनंतर तू आपल्या कर्तव्यापासून दूर गेली नाहीस. तू वृद्धांची सेवा केलीस, परिश्रम केलेस आणि आपल्या चरित्राची शुद्धता जपलीस. सावित्री शांतपणे ऐकत होती. धर्मराज पुढे म्हणाले, म्हणूनच तुझ्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले आहे. हे ऐकताच सावित्रीने नम्रपणे डोके झुकवले. ती म्हणाली, प्रभू, मी काही मोठे काम केले नाही, मी फक्त माझे कर्तव्य केले. धर्मराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. याच कारणामुळे तू महान आहेस, ते म्हणाले. ज्याला स्वतःचे कर्तव्य मोठे वाटत नाही, त्याच कर्तव्याला खरे सामर्थ्य प्राप्त होते. तेवढ्यात सावित्रीची नजर समोर गेली आणि ती अचानक थांबली. तिच्या डोळ्यांवर तिला विश्वासच बसेना, कारण समोर माधव उभा होता. ज्याला तिने वर्षानुवर्षे आपल्या आठवणीत जपले होते, तो आज तिच्यासमोर हसत उभा होता. सावित्रीच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. माधव, माधव तिच्याजवळ आला. तो म्हणाला, तू माझ्यासाठी जे केलेस ते केवळ तुझ्या आयुष्याला नव्हे, तर माझ्या आत्म्यालाही उंची देणारे ठरले. सावित्रीने त्याच्याकडे पाहत विचारले, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं होतं. माधव हसला. तुझ्यासाठी ते कर्तव्य होतं, पण त्या कर्तव्यात तुझं प्रेम, त्याग आणि निष्ठा होती. म्हणूनच आज आपण पुन्हा एकत्र आहोत. त्या क्षणी सावित्रीला आपल्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ समजला. पृथ्वीवर तिला वाटत होते की ती एकटी आहे, पण तिच्या प्रत्येक अश्रूंची नोंद होत होती. तिच्या प्रत्येक त्यागाचे मोल होते. तिच्या प्रत्येक सेवेला अर्थ होता आणि तिच्या प्रत्येक कठीण निर्णयाची परीक्षा घेतली जात होती. हे दृश्य पाहून यमलोकात उभे असलेले चित्रगुप्तही भावूक झाले. त्यांनी धर्मराजांना नम्रपणे विचारले, प्रभू, मग या जगातील लोक विधवा स्त्रीला अपशकुन का मानतात? तिचे रंग हिरावून घेतात, तिच्या आयुष्यावर बंधने घालतात आणि तिला दुर्भाग्याचे प्रतीक मानतात. हा धर्म आहे का?
धर्मराजांनी चित्रगुप्तांकडे गंभीरपणे पाहिले. नाही. यमसभेत पुन्हा शांतता पसरली. मित्रांनो, पुढे जाण्याआधी ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथेसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धर्मराज म्हणाले, विधवा होणे हा काही कोणत्याही स्त्रीचा अपराध नाही. पतीचे निधन ही तिच्यावर आलेली एक कठीण परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमुळे तिचे मन, तिचे अस्तित्व किंवा तिचे माणूसपण कमी होत नाही. चित्रगुप्त शांतपणे ऐकत होते. धर्मराज पुढे म्हणाले, संसारात अनेकदा लोक परंपरेला धर्म समजतात, पण ज्या परंपरेत करुणा नाही, सन्मान नाही आणि दुःखी व्यक्तीला आधार नाही, ती धर्माची खरी भावना असू शकत नाही. स्त्री केवळ कोणाची पत्नी म्हणून ओळखली जात नाही. ती स्वतःमध्ये एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, कुटुंबाला जोडणारी शक्ती आहे आणि संकटात उभी राहण्याची सामर्थ्य असलेली व्यक्ती आहे. चित्रगुप्तांच्या डोळ्यात अश्रू आले. धर्मराजांचा आवाज अधिक गंभीर झाला. विधवा स्त्रीचा सन्मान हिरावून घेणे हा धर्म नाही. तिच्या दुःखात तिच्या सोबत उभे राहणे, तिला आधार देणे आणि तिच्या आयुष्याला पुन्हा अर्थ मिळवून देणे हीच खरी मानवता आहे. क्षणभर धर्मराज थांबले. मग ते म्हणाले, आणि हे लक्षात ठेव चित्रगुप्ता, स्वर्गाचा मार्ग स्त्री विधवा आहे की विवाहित यावर ठरत नाही. तिच्या कर्मांवर, तिच्या आचरणावर आणि तिच्या अंतःकरणावर तिच्या कर्मांचे फळ ठरते. चित्रगुप्तांनी हात जोडले. त्यांच्या मनातील सगळे प्रश्न संपले होते. त्यांना आता समजले होते की सावित्रीला स्वर्ग मिळण्याचे कारण तिचे विधवा असणे नव्हते आणि तिच्या जीवनातील दुःखसुद्धा नव्हते. तिच्या स्वर्गप्राप्तीमागे होते तिचे कर्म, तिचा त्याग, संयम आणि सेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या दुःखाला इतरांसाठी द्वेष बनू कधी दिले नाही. धर्मराजांनी शेवटी सांगितले, जगाने तिच्याकडे दुर्भाग्य म्हणून पाहिले, पण तिच्या कर्मांनी तिला पुण्यात्मा सिद्ध केले. यमसभेत पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता प्रश्नांनी नव्हती, ती एका सत्याची होती. सावित्रीची कथा तिथे संपली, पण तिचा संदेश मात्र तिथेच थांबला नाही. कारण पतीला गमावलेल्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो, माझं आयुष्य आता संपलं का? या कथेचे उत्तर स्पष्ट होते. दुःखाने आयुष्याचा एक भाग हिरावून घेतला तरी संपूर्ण आयुष्य हिरावून घेता येत नाही. विधवा होणे हा अंत नाही. ती एक कठीण परीक्षा असू शकते, पण त्या परीक्षेनंतर सुद्धा स्त्रीला सन्मानाने, धैर्याने आणि स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. सावित्रीने पृथ्वीवर एकच गोष्ट सिद्ध केली होती, माणसाची खरी ओळख त्याच्यावर आलेल्या संकटाने होत नाही, तर त्या संकटात तो कोणता मार्ग निवडतो यावर होते. आणि म्हणूनच ज्या स्त्रीला जगाने कधी दुर्भाग्याचे प्रतीक समजले होते, तिच्यासाठी मृत्यूनंतर स्वर्गाचे दार उघडले. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.